या भारतात बंधुभाव नित्य वसुधी देवरची असादे हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसुधी मतभेद नसुदे या भारतात बंधुभाव नित्य वसुधी देवरची असादे। 11 ऑक्टोबर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून आणि 14 ऑक्टोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरच्या दीक्षाभूमीवर दिलेल्या धम्मदीक्षेला अनुसरून धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधन आज आपण खास मुलाखतीचं आयोजन केलंय। प्रत्येक देशाचा एक इतिहास असतो, एक संस्कृती असते जे त्या देशातील बुद्धिजीवी लोक, संत, महात्मे, महान स्त्रिया, महापुरुष घडवत असतात। भारत देशालाही अशाच महान स्त्रिया आणि महान पुरुषांनी घडवलं नव्हे तर उद्धारलं। भारताला चारवाकापासून तर 2500 वर्ष आधी जगाला शांतीचा संदेश देणारे बुद्धापासून तर संत तुकाराम, संत कबीर, शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज तर डॉक्टर आंबेडकरांपर्यंत अनेक उद्धारक लागले। या संत महापुरुषांचे विचार जिवंत ठेवणे आणि पुढच्या पिढीपर्यंत त्यांच्या आणि देशाच्या उद्धारासाठी पोहोचवणे तितकंच गरजेचं असतं। आणि हे समूल्य कार्य करणारे युवा प्रबोधनकार सप्तखंजिरी वादक तुषार प्रेमराज सूर्यवंशी 14 ऑक्टोबर धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्तानं आज आपल्या सोबत आहेत। नमस्कार, जय भीम, जय गुरु। तुषार, आमच्या स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। माझा पहिला प्रश्न तुषार तुम्हाला एक असेल, युवा प्रबोधनकार म्हणून तुम्ही ख्यातनाम आहात, नेमकी काय आणि कुठून तुम्हाला प्रेरणा मिळाली आणि खंजिरी वादनास, भजन कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनास तुम्ही कुठून सुरुवात केली? महाराष्ट्र 24च्या सर्व प्रेक्षकांना जय भीम, जय शिवराय, जय गुरु। मॅडमनी विचारल्याप्रमाणे मी वयाच्या 12व्या वर्षी या सप्तखंजिरी वादनाला सुरुवात केली। 7व्या वर्गात असताना मी सत्यपाल महाराजांची सीडी बघितली होती। एक इंजिनियर भाऊसाहेब ठुटे आहेत वर्धेचे, त्यांची मी सीडी बघितली आणि ते सत्यपाल महाराजांची सीडी बघून मला आकर्षण निर्माण झालं की आपणही असं काहीतरी वाजवलं पाहिजे। तर मग मी घरच्या घरी टिफिनचे डबे, प्लेट, माठं जे भेटन ते वाजवत जायचो। घरचे अनेक डबे मी चपकवूनही टाकले। काही काही लोक असे मला म्हणायचे की हा पागलही झाला, परंतु कला कशी तयार होते तर ते अशी तयार होते। मग मी एक दिवस खंजिरी विकत आणली आणि ती खंजिरी वाजवायला सुरुवात केली। मला आवर्जून सांगावं असं वाटते की सुरुवातीला मी जे खंजिरी शिकलो किंवा जी वाजवली खंजिरी ती स्वतःच्या मनोरंजनासाठी वाजवली। नंतर माझ्यातच परिवर्तन झालं, मग मी ते लोकांच्या मनोरंजनासाठी ती खंजिरी वाजवायला लागलो। मग हे काम करत असताना मला लक्षात आलं की ही खंजिरी नुसती मनोरंजनासाठी वाजवून याचा उपयोग होणार नाही, तर ही खंजिरी प्रबोधनासाठी वापरली पाहिजे, प्रबोधनासाठी वाजवली पाहिजे। आणि म्हणून मी वयाच्या 12व्या वर्षी ह्या प्रबोधन कार्यक्रमाला सुरुवात केली। तुम्ही तुमचे गुरु सत्यपाल महाराज यांच्यापासून प्रेरणा घेऊन खंजिरी वादनास आणि समाज प्रबोधनास सुरुवात केली। सत्यपाल महाराजांनी तुमच्यासारखे अनेक महाराज घडवले असं म्हणता येईल, तर त्यांच्याबद्दल नक्कीच आदर असणार, मात्र काय तुमच्या शब्दात सांगाल? सत्यपाल महाराज यांच्याबद्दल सांगायचं झालं, महाराज म्हणजे खूप मोठ्या हृदयाचे व्यक्ती आहेत आणि त्याहीपेक्षा महाराज जे बोलतात ते कृतीत सर्वात पहिले त्यांच्या असते। आणि महाराजांनी आम्हाला हे शिकवलं की तुम्ही जे प्रबोधनातून मांडता ते सर्वात पहिले स्वतः आचरणात आणलं पाहिजे। आणि म्हणून जसं आम्ही रक्तदानाचा विषय कार्यक्रमातून मांडतो, वृक्षारोपणाचा विषय मांडतो किंवा नेत्रदान, देहदानाचा विषय मांडतो, तर हे सर्वात पहिले आम्ही स्वतः कृतीत आचरणात आणतो, तर त्याचा इम्पॅक्ट पब्लिकवर चांगला पडतो। तर जसं नेत्रदानाचा विषय असेल तर माझे आजोबा मरण पावले, तर आम्ही आमच्या आजोबाचं सर्वात पहिले नेत्रदान केलं। हे लोकांना सांगतो मी, तर माझ्या आजीलाही मनोरंजनातून म्हणजे मजाकीनं म्हणत राहतो की आजी तू घाबरू नको, बाबाजी ऑनलाईनच आहे। काहून तर बाबाजीचे आमचे जे 2 डोळे आहे, कोणत्या तरी आंधळा माणूस त्या डोळ्यांनी आज जग पाहत आहे। तर हा नेत्रदानाचा संदेश जेव्हा आम्ही कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांपुढं ठेवतो, मनोरंजनातून असेल, तेव्हा पब्लिकवर त्याचा इम्पॅक्ट पडतो। पण ही जी कन्सेप्ट आहे किंवा ही जी प्रेरणा आहे
हीच मुळात आम्हाला सत्यपाल महाराजांकडनं मिळाली की तुम्ही जे जे पहिले आचरणात आणाल ते लोकांसमोर सांगा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्याच्यात महात्मा ज्योतिराव फुले यांच्यावर एक अध्याय आहे. त्या अध्यायाचं नाव आचार प्राबल्य आहे आणि त्या अध्यायामध्ये महाराजांनी लिहिलं, लाख बोलक्याऊनी थोर एकची माझा कर्तबगार, हे वचन पाळूनी सुंदर गाव सुधरावे कार्याने. म्हणजे नुसतं आता बोलून उपयोग नाही, तर ते कृतीत असलं पाहिजे आणि कृतीत जर असेल तर पब्लिकवर त्याचा इम्पॅक्ट पडतो. अगदी बरोबर. तुमच्या कार्याची पावती म्हणून तुम्हाला महाराष्ट्र रत्न पुरस्कार, युवा कलारत्न पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले. 45च्या वर पुरस्कार तुम्हाला मिळाले आहेत. तर या सगळ्याचं श्रेय कुणाला द्याल? या सर्वाचं श्रेय हे तर लोकांना जातं, कारण लोकांनीच आम्हाला घडवलं, लोकांनीच आम्हाला वाढवलं आणि माझ्या प्रबोधनाच्या कार्यक्रमामध्ये बसणारा हा सर्वसामान्य वर्ग असतो. कारण मी स्वतः माझा चेहरा तुम्ही जर पाहत असाल तर फुल BPL आहो. त्याच्यामुळे आमचं काम हे सर्वसामान्य घटकासाठी आहे आणि त्याच लोकांनी मला इथपर्यंत पोहोचवलेलं आहे. आता आपण पुरस्काराचा उल्लेख केला. मी लहानपणी जेव्हा भजन म्हणण्यासाठी भजनात जायचो तेव्हा 1 रुपया पण कोणी सप्रेम भेट देत नव्हतं. पण ही कला अवगत झाली आणि या कलेचा परिणाम असा झाला, ज्याला 1 रुपया कोणी सप्रेम भेट नव्हतं देत त्याला 1-1 लाखाचे पुरस्कार आता शासनाने दिले. तर मग मला ते पुरस्कार शासनाने दिले तर मी ते पैसे काही स्वतः दाबले नाही. ते पैसे जसे माझा तो चेक क्लिअर झाला ते तेवढेचे पूर्ण पैसे मी ते अनाथ आश्रमाला अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी देऊन टाकले. कारण ही कन्सेप्ट बाबासाहेब आंबेडकरांची आहे, पे बॅक टू सोसायटी. ज्या लोकांनी आपल्याला घडवलं, ज्या लोकांनी आपल्याला वाढवलं त्यांच्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. तेव्हा चांगलं काम केलं तर मला असं वाटते लोक पावती देतात, त्याचाच हा एक कदाचित भाग असेल. पण मला असं वाटते या पुरस्कार जेव्हा लोक देतात तेव्हा माणसाची जबाबदारी दुप्पटीनं वाढते. अगदी बरोबर. आपल्या कीर्तनातून तुम्ही संविधान जनजागृती, वृक्षारोपण, देहदान, नेत्रदान, शिक्षण इत्यादी संबंधी जनजागृती करता, मात्र विनोदी शैलीतून करता. काय सागर याबद्दल की लोक यामुळं जोडले जातील, काय बोलता येईल? आजचं जे युग आहे ते म्हणजे डिजिटल युग आहे आणि आजच्या युगात भजन, कीर्तन, प्रबोधन, भाषण म्हटलं का लोक ऐकायला येत नाही. बरं, आली ऐकायसाठी तर येते कोण? ज्याचे हेडफोन खराब आहे, ज्याचं स्पीकर फाटून आहे, ज्याचे अप्पर डिप्पर गेले, म्हणजे ज्याचं फ्यूजच उडून आहे, असे माणसं प्रबोधनाच्या कार्यक्रमात, भाषणाच्या कार्यक्रमात असतात. मी विनोदातून याच्यासाठीच मांडतो की या कार्यक्रमाशी तरुण पोरं जुळले पाहिजे. आणि का बरं तरुण जुळले पाहिजे? कारण हा देश 65% तरुणांचा देश आहे. पण या देशातल्या तरुणांचा जर आपण चांगला विचार जर केला, अभ्यास जर केला तर असे लक्षात येईल आपल्या की देशात तरुण आहे पण पुरे जिरू नाही. आणि हे तरुण जागृत होणं महत्त्वाचं आहे. म्हणून या तरुणांसमोर आम्ही सम्राट अशोक मांडत असतो. तरुण आहेत पण जिरू नाही, याचा उलगडा करून सांगा तुमच्या विनोदी शैलीतूनच. जो तरुण म्हणजे एक तरुण देशात अशी होते सम्राट अशोक, ज्यांच्या काळात या देशाला सोन्याची चिडिया म्हटलं जात होतं. आणि या देशाची शोकांतिका काय आहे, या महाराष्ट्राची शोकांतिका काय आहे, तर वयाच्या 16व्या वर्षी क्रिकेटमध्ये जाणारे तेंडुलकर आमच्या तरुणांना सर्वांना माहिती आहे. पण वयाच्या 14व्या वर्षी संस्कृतमधून बुधभूषणम नावाचा ग्रंथ लिहिणारा छत्रपती संभाजी महाराज कधी तरुणांनी वाचला नाही, हे या देशाचं खरं दुर्दैव आहे. आणि म्हणून ते तरुण जागृत झाले पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही हे प्रबोधनाचं काम करतो. मी एक विनोदी शैलीतून मुद्दामून कार्यक्रमात एक बोलतोय की परिवर्तन हे तरुणात आलं पाहिजे. हे 70 वर्षाच्या 80 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसात परिवर्तन आणून करता काय बा? काही कीर्तनातून बोलता ते आता तुम्ही बोलून दाखवा. तरुणांसाठी काय सांगाल कीर्तनाच्या माध्यमातून? हा विषय पण सर्वात पहिले कंप्लीट करणं आवश्यक आहे, नाही तर म्हातारे माणसं मला राग करायला लागतील. बरोबर. वास्तविक ते वयोवृद्ध जे माणसं आहेत ते आमचे मार्गदर्शक आहेत. ती मंडळी आम्हाला खरी प्रेरणा देतात. परंतु जे काम जे आता करायचं आहे ते तरुणांना करायचं आहे. त्याच्यासाठी तरुणांच्या डोक्यात आता भगतसिंग असले पाहिजे, त्या तरुणांच्या डोक्यात आता छत्रपती शिवाजी महाराज असले पाहिजे. कारण का बरं शिवाजी महाराज असले पाहिजे? त्याचं कारण आजकाल जो तरुण शिवाजी महाराजांना वाचतो किंवा बघतो तर शिवाजी महाराज फक्त त्यांना तलवारीपुरतं आहे, तलवार चालवणारे शिवाजी महाराज असं नाही आहे. शिवाजी महाराजांचं जलव्यवस्थापनाविषयीचं धोरण, शिवाजी महाराजाचं पर्यावरणविषयक धोरण, शिवाजी महाराजाचं कृषीविषयक धोरण हे अभ्यासणं आजच्या काळाची गरज आहे.
361 किल्ले शिवाजी महाराजांनी जिंकले, त्यातले काही बांधले, काहीचा जीर्णोद्धार केला, पण एकाही किल्ल्यावर स्वतःचं नाव लिहिलं नाही. आज जर एखाद्या आमदारानं, एखाद्या खासदाराने एखाद्या गावात संडास जरी बांधून दिलं तर ते संडासावर तरी नाव लिहिते आमच्या आमदार निधीतून. म्हणजे त्या राज्यात आणि आजच्या राज्यात हा किती जमीन आसमानचा फरक आहे हे सर्वात पहिले तरुणांनी समजून घेणं महत्त्वाचं आहे. म्हणून तरुणांच्या डोक्यात ही संत महापुरुषांची जी विचारधारा आहे, जी मानवतावादी विचारधारा आहे, ही जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत परिवर्तन येऊ शकत नाही, असं माझं मत आहे. कीर्तनाच्या माध्यमातून सांगा, तरुणांसाठी काय संदेश द्याल? तरुणांनी तर सर्वात पहिले हे आपले जे संत महापुरुष आहेत हे अभ्यासले पाहिजेत आणि यांना जो अभिप्रेत जो भारत आहे तो घडवण्यासाठी सर्वांनी मदत केली पाहिजे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी भजनातून लिहिलं की अग्नी भडकला युद्धाचा अंतू आळशी होऊन बसे, तरुण असोनी रक्त न उसडे, नवजवान तुझं मना कसे. म्हणजे मी आत्ताच बोललो की भगतसिंगाचा जर आपण विचार केला तर वयाच्या 23व्या वर्षी भगतसिंग फासावर गेले होते. मग आम्ही कार्यक्रमातून लोकांना विचारतो की बा कोणासाठी गेले, तर लोक सांगतात देशासाठी गेले. पण ते भगतसिंग गेले देशासाठी, आमचे पोरं मरून राहिले देशीसाठी, नाही ते एखाद्या पोरीसाठी. मग या देशात कसे भगतसिंग जन्मास येणार, कसे बाबासाहेब आंबेडकर जन्मास येणार, कसे तुकडोजी महाराज, गाडगे महाराज जन्मास येणार, हा खरा प्रश्न आहे. म्हणून सर्वात पहिले तरुणांनी हे महापुरुष सर्वात पहिले अभ्यासणं फार महत्त्वाचं आहे. तुम्ही 2500च्या वर कीर्तनाचे, भजनाचे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेरही कार्यक्रम केले. एखादा असा अनुभव, काही तुम्हाला वेगळा अनुभव आला असेल, काय सांगाल एखादा असा अविस्मरणीय अनुभव? रोजच्या कार्यक्रमाचा अनुभव हा वेगळा असतो, परंतु मी एक आवर्जून आपल्याला सांगतो की आम्ही जे प्रबोधनाचं जे काम करतो किंवा लोकजागृतीचं जे काम करतो ते लोक सुधरावे म्हणून करत नाही. हे एक महत्त्वाचं आहे. मी कार्यक्रम करतो तर लोक सुधारले पाहिजे म्हणून करत नाही, तर मी कार्यक्रम याच्यासाठी करतो का मी बिघडलो नाही पाहिजे. अच्छा. म्हणून आमचे हे कार्यक्रम चालू आहे. म्हणजे मी जर इथं तुमच्या समोर भाषण देत असेल तर मी तुम्हाला बिअर बारवर नाही दिसलो पाहिजे. तर हा जो विचार आहे हा मला मिळाला तथागत बुद्धापासून. बुद्धाचा हाच विचार आहे, अत्तदीप भव, स्वयंप्रकाशित व्हा, स्वतःतील वाईट गोष्टी काढून टाका आणि चांगल्या मार्गावर चाला. तर लोक सुधरवण्यापेक्षा स्वतःमध्येच परिवर्तन आणणं महत्त्वाचं आहे आणि हेच कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही मांडत राहतो. आणि त्यामुळं रोजचा अनुभव हा वेगळा असते, कारण रोजची पब्लिक वेगळी असते, रोजचं गाव वेगळं असते, रोजची सिच्युएशन वेगळी असते, त्याच्यामुळे रोजचा अनुभव वेगवेगळा आहे. परंतु अविस्मरणीय अनुभव जर सांगायचं झालं तर हा रोजचाच कार्यक्रम माझ्यासाठी अविस्मरणीय अनुभव असतो. छान. सध्या सत्तारूढ असलेला पक्ष, देशात सुरू असलेली सध्याची परिस्थिती सगळ्यांना माहिती आहे, काय देशात सुरू आहे. कीर्तनाच्या माध्यमातून या सगळ्या परिस्थितीचं वर्णन कसं कराल? मी म्हणूनच भगवा घालून आलो का असं मला वाटायला लागलं. कारण आज जे देशामध्ये वातावरण चालू आहे हे कार्यक्रमातून आम्ही रोज मांडतो की या देशाचे जे तरुण आहेत किंवा या देशातलं जे यूथ आहे त्याचे माथे कसे भडकवल्या जातात धर्माच्या नावावर, पंथाच्या नावावर, आणि आमचे जे माइंड आहे हे डायव्हर्ट केल्या जातात. म्हणजे आता मी रोज कार्यक्रमातून एक मांडत राहतो की कोणी म्हणतो हिरवा तर कोणी म्हणतो भगवा, कोणी म्हणतो हिरवा तर कोणी म्हणतो भगवा. अरे बेरोजगारीनं माणसं मरून राहिले, पहिले त्याईले तर जगवा. म्हणजे या देशातले जे मूलभूत जे मुद्दे आहे त्याच्यावर चिंतन होणं महत्त्वाचं आहे. आणि जे देशातलं एकंदरीत जे वातावरण आहे, मग ते महागाई असेल, बेरोजगारी असेल, यासारख्या विषयावर आम्ही कार्यक्रमातून प्रहार करत राहतो. आता त्या दिवशी आम्ही एक लिहिलं की ते तुझी घागर नळाला लाव म्हणून एक गाणं प्रसिद्ध झालं होतं. मग त्याच्यावर लिहिलं आम्ही की बॉस सरकारला विनंती, अंत लोकाचा पाहू नये, आता आपल्या या भारताचा श्रीलंका होऊ नये. म्हणजे ह्या देशाची परिस्थिती, हा भारत आहे, हा भारत राहायला पाहिजे, याची काळजी राज्यकर्त्यांनी घेणंही नितांत म्हणजे आवश्यक आहे असं मला वाटते. समाज प्रबोधनाचं हे कार्य करीत असताना कधी कुठून विरोध झाला असेल, काय सांगाल याबद्दल? राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेत एक ओवी लिहिली याच्यासाठी की विरोध होता बसावे घरात, ऐसे नोहे सेवेचे व्रत. म्हणजे लोक विरोध करत आहे म्हणून आपण थांबलं पाहिजे हे तर चुकीचं आहे. लोक विरोध करणार, चांगल्या कामाचा विरोधही होतो,
परंतु ते जे विरोधक असतात ते आपल्याला खूप काही चांगल्या गोष्टी पण शिकवत असतात. अनेक ठिकाणी मी पाहतो, जसं मी कार्यक्रमामध्ये पहिले पंतप्रधान हा शब्द वापरत होतो, तर मला एका जणांनी मेसेज केला. त्यांनी यूट्यूबवर माझा कार्यक्रम बघितला, त्यांनी त्याच्यावर नंबर घेतला आणि मला त्यांनी मेसेज केला की हा पंतप्रधान शब्द संविधानिक आहे का. तर मी त्याचा अभ्यास केला. म्हटलं बा हे जे म्हणत आहे हे काही चुकीचं नाही, बरोबर आहे. पंतप्रधान हा शब्दच नाही, मुळात जो संविधानिक जो शब्द आहे तो प्रधानमंत्री आहे. तर असे पण काही लोक असतात जे योग्य दिशा दाखवत असतात. कशा पद्धतीनं म्हणजे मलाही नवीन माहिती होईल की पंतप्रधान हा शब्द संविधानिक नाही. पंतप्रधान शब्द कुठे आहे संविधानामध्ये, जर मला दाखवू शकले तर. अच्छा, संविधानात त्याचा उल्लेख नाही. जसं म्हणून संविधानिक जो शब्द आहे तो तर प्रधानमंत्री आहे. अच्छा. पण त्याचा उल्लेख सहसा लोक करताना दिसत नाही. मुद्दामून पंत म्हणजे काय त्याचा पंतप्रधान म्हणजे हे काही जे शब्द आहेत हे मुळात या देशात ते लादल्या जात आहे का काय असं वाटायला लागलेलं आहे. पण कदाचित ते त्यावेळेस माझंही चुकत होतं की मी ते कार्यक्रमातून बोलत होतो, परंतु लोकांनी आपल्याला हे समजून सांगितलं. मग याचा अर्थ असा नाही तो आपला विरोध करत आहे, तो आपल्याला चांगली सांगत आहे. बरोबर आहे. आणि अनेक ठिकाणी हे काम करत असताना विरोधी होतो नाही का, परंतु आम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही, आम्ही आमचं काम करत राहतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांची धम्मक्रांतीबद्दल, धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त तुमच्या शब्दात काय सांगाल? धम्मक्रांती म्हणजे काय आणि प्रबुद्ध भारत म्हणजे काय? काय आहेत या दोन्ही संकल्पना? बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956ला जे नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर जे बुद्ध धम्माची दीक्षा घेतली, हा खऱ्या अर्थानं हा जो बहुजन समाज आहे, जो वंचित घटक आहे या देशातला, याच्यासाठी नवसंजीवनी आहे. आणि बुद्धाच्या मार्गाशी बाबासाहेबांनी आपल्याला जोडलं, प्रज्ञाशील करुणीशी आपल्याला जोडलं, पंचशीलाशी आपल्याला जोडलं. तर या धम्मदीक्षा सोहळ्याच्या निमित्तानं माझी विनंती एवढीच राहील की जे तथागत बुद्धाचं जे तत्त्वज्ञान आहे त्या विचाराशी आता जुळणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि तो विचार आत्मसात करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणजे पानाती पाता वेरवणी असेल किंवा सुरामेर्य मज्जपमाद थाना वेरमणी सिक्कापदंग समाधी आम्ही, म्हणजे नशा करू नका, दारू पिऊ नका. आज जर आम्ही पाहिलं तर बहुजन समाजामध्ये व्यसनाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. मी कार्यक्रमातून विनोदातून बोलतही राहतो की गुजराती, मारवाडी, सिंधी, जैन समाजाचा बहुजन समाजाने अभ्यास केला पाहिजे. कारण गुजराती, मारवाडी, सिंधी, जैन समाजाची माणसं कधी दारू पिऊन रस्त्यावर पडले दिसत नाही. हे आपलंच बियाणं जास्त गडबड करते 85% आणि म्हणून हे लंबे होऊन राहिले. त्याचं कारण बाबासाहेबांनी जो विचार सांगितला होता 56ला, जो बुद्धाचा विचार दिलेला होता, त्या विचाराशी आम्ही जुळलो नाही, त्या धम्मक्रांतीशी आम्ही जुळलो नाही. त्याच्यामुळे आज ही परिस्थिती उद्भवत आहे. तेव्हा या धम्मदीक्षा सोहळ्याच्या निमित्ताने तरी माझी विनंती राहील की बहुजन समाजाने त्या पंचशिलाचं पालन केलं पाहिजे. ग्रामगीता आणि संविधानाबद्दल जनजागृती तुम्ही करत असता. संविधानाविषयी आणि ग्रामगीतेबद्दल या दोन्ही ग्रंथांबद्दल काय मत आहे? सर्वात पहिले मी ग्रामगीतेबद्दल सांगतो आणि लगेच मग एक संविधानावर बोलत असताना मी माझे एक मित्र आहेत त्यांची गझल आपल्यासमोर म्हणून दाखवतो. ग्रामगीता आणि संविधान याचा आम्ही कार्यक्रमातून प्रचार प्रसार याच्यासाठी करतो कारण ग्रामगीता असा एक ग्रंथ आहे, मानवाच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंत माणसानं कसं जगलं पाहिजे हे त्या ग्रामगीतेमध्ये आहे. ज्या ग्रामगीतेमुळं अनेक गाव आदर्श झालेले आहे. आदर्श गावाची संकल्पना सोबत आदर्श माणसाची संकल्पना त्या ग्रामगीतेमध्ये आहे आणि म्हणून तो ग्रामगीता ग्रंथ आजच्या काळाची गरज आहे असं मला वाटते. आणि तो एवढा मोठा जो ग्रंथ आहे, 41 अध्याय त्याच्यामध्ये आहे, 4,500 ओव्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्याच्यात लिहिलेल्या आहे. आणि एवढा मोठा ग्रंथ तो शेतकऱ्याला अर्पण केला आहे. का बरं? ते एका दाण्यातून हजारो दाणे निर्माण करायची ताकद ज्या शेतकऱ्यात आहे तो आज आत्महत्या करून राहिला. आणि म्हणून त्या महाराजांनी अर्पणपत्रिका ग्रामगीतेमध्ये लिहिली. त्याच्यात सांगितलं की तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळो आणि सकळांचे लक्ष तुझकडे वळो, मानवतेचे मीत झळझळो विश्वा माझी अयोग्य. म्हणजे त्या ग्रामनाथाचं, ग्रामनाथ म्हणजे काय तर 12 अलुतेदार आणि 12 बलुतेदार याला ग्रामनाथ असं म्हणतात. तर याचा सन्मान या देशामध्ये झाला पाहिजे. एकेकाळी नारा होता देशात, जय जवान जय किसान. आता नारा बदलला, मर जवान मर किसान. म्हणजे जवान सीमेवर मरून राहिला, किसान इकडे शेतात मरून राहिला. तर ही जी परिस्थिती जर बदलवायची असेल
तर ग्रामगीता आजच्या काळाची गरज आहे असं मला वाटते. तर ग्रामगीता हे माणसाच्या जीवनाचं एका पद्धतीचं संविधानच आहे. आणि भारतीय संविधान हे का महत्त्वाचं आहे त्याचं कारण मी कार्यक्रमातून मांडत राहतो की हजारो भाषा हजारो विधि विधान है, जे हजारो भाषा हजारो विधि विधान है, लेकिन जो देश को जोड़े रखता है उसी का नाम भारत का संविधान है. आणि त्या संविधानामध्ये बाबासाहेबांनी 395 कलम लिहिले, 12 परिशिष्ट लिहिले. आता मी जे बोलत आहे, आपण जे ऐकत आहे, हे घटनेतला आर्टिकल 13 फंडामेंटल राईट, मूलभूत अधिकार, बोलण्याचं स्वातंत्र्य बाबासाहेबाच्या संविधानाने दिलं. आणि ते संविधान काय आहे हे एका मिनिटामध्ये मी, माझे एक मित्र आहेत रमेश बुरबुरे नावाचे, तर त्यांनी एक संविधान गझल लिहिली. त्याचं एकच कडवं आपल्याला सर्व मंडळींना ऐकवतो. श्रोत्यांना 2 कडवे देखील ऐकायला आवडेल. हां बिलकुल. आता कसं आमच्याजवळ आज ते साधन नाही, जो रोज शस्त्र असते की नाही खंजेरी, ते खंजेरी नसल्यामुळं, पण तरी मी प्रयत्न करतो. देशाचं संविधान काय आहे, जे हक्क पाहिजे ते सारे प्रदान करते, जे हक्क पाहिजे ते सारे प्रदान करते, रक्षा तुझी नि माझी हे संविधान करते, रक्षा तुझी नि माझी हे संविधान करते. दवडीत भाकरीची चतकोर ही नसू दे, दवडीत भाकरीची चतकोर ही नसू दे, मज पंचशील जगण्या ऊर्जा प्रदान करते, मज पंचशील जगण्या ऊर्जा प्रदान करते, जे हक्क पाहिजे ते सारे प्रदान करते, रक्षा तुझी नि माझी हे संविधान करते. याच्यातलं एक शेवटचं कडवं फार महत्त्वाचं आहे. आयुष्यमान करते सधम्म मानवाला, आयुष्यमान करते सधम्म मानवाला, सुटलाच तोल जरी का तर सावधान करते, सुटलाच तोल जरी का तर सावधान करते, जे हक्क पाहिजे ते सारे प्रदान करते, रक्षा तुझी नि माझी हे संविधान करते, रक्षा तुझी नि माझी हे संविधान करते. हे आहे देशाचं संविधान. अतिशय छान. तुमच्या मित्रांनी मांडलेलं पण खूप छान आहे आणि तुम्ही गायलेलं पण खूप छान आहे. संविधानाबद्दल एक विवादित प्रश्न आता घेऊ इच्छिते की संविधान संपण्याच्या कगारवर असल्यासारखं असं म्हणता येईल. तुम्हाला काय वाटतं आणि त्यासाठी काय प्रयत्न करावे लागतील, काय उपाययोजना कराव्या लागतील, काय सांगाल? आपण हा जो प्रश्न विचारला हा अतिशय मार्मिक प्रश्न आहे. आज या देशातल्या ज्या देशविघातक ज्याला आपण लोक म्हणू, ते लोक आज संविधान संपवू पाहत आहेत. आपण नुकतंच ऐकलं असेल, कदाचित सर्वांना माहिती असेल की दिल्लीच्या जंतर मंतरवर हे संविधान जाळण्यात आलं. जे संविधान लिहिण्यासाठी किंवा तयार करण्यासाठी बाबासाहेबांना 2 वर्ष 11 महिने 18 दिवसाचा संघर्ष करावा लागला, तेव्हा कुठे ह्या संविधानाची रचना झाली. आणि त्याच भारत देशामध्ये जो देश संविधानावर चालतो आणि त्याच देशामध्ये संविधान जाळण्यासारखे जर प्रकार होत असेल तर हे फार गंभीर असा विषय आहे. त्याच्यावर आता बहुजन समाजाने जागृत होणं अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणून आम्ही कार्यक्रमातून एक विषय प्रामुख्यानं मांडतो की अनेक लोक म्हणतात की संविधान वाचा, आणि ते कदाचित बरोबरही आहे. पण संविधान वाचण्यापेक्षा आजच्या काळाची जर गरज कोणती जर असेल तर संविधान वाचवणं
ही आजच्या काळाची गरज आहे. मग त्यासाठी काय करावं लागेल ते संविधान अभ्यासून आपण सर्व हा देशातला जो बहुजन समाज आहे, मी वारंवार बहुजन हा शब्द वापरतो आहे कारण अनेक गावामध्ये आम्ही कार्यक्रमाला गेल्यानंतर बहुजन शब्द म्हटलं का लोक बौद्ध समजते. आता बहुजन शब्दाचा अर्थ बौद्ध असा होत नाही. बहु म्हणजे जादा आणि जन म्हणजे लोक, जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी. या देशातला ओबीसी, या देशातला SC, ST, NT, VJNT, मायनॉरिटी हे सर्व बहुजन आहेत आणि ह्या बहुजनांनी त्यांची जबाबदारी ओळखणं फार महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी आता सर्वांनी संघटित होणं महत्त्वाचं आहे. आता हा जो बहुजन समाज आहे हा गटात विभागला गेलेला आहे नाही का, जे गट करू सपा गटार झालेले आहेत. ते हे गट एकत्रित करणं, हा देशातला जो बहुजन समाज आहे हा एकत्रित करणं, संघटित करणं आणि या संघटनेच्या माध्यमातून संविधान जनजागृती हे ग्राउंड लेवलपर्यंत पोहोचवणं ही आजच्या काळाची खरी गरज आहे. तेव्हाच असे जे प्रकार आहे हे थांबू शकतात असं मला वाटते. मुलाखतीचं समापन करतेवेळी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून एक संदेश संपूर्ण श्रोत्यांना, संपूर्ण नागरिकांना कीर्तनाच्या माध्यमातून काय द्याल? संदेश माझा, मी काय संदेश देणार, मी पण ज्यांचा संदेश पोहोचवण्यासाठी इथे आलो. ॲक्च्युली मी कार्यक्रमातून नेहमी सांगत राहतो की मी काही प्रबोधनकार नाही, कीर्तनकार नाही, महाराज तर बिलकुलच नाही आणि महाराज मला बनायचंही नाही, जेलमध्ये काही जायचं नाही. कारण आमचे बाबा आहेत गाडगे बाबा. आम्ही बाबा मानतो तुकडोजी बाबा, कारण ह्या बाबांची क्वालिटी होती. गाडगे बाबा असे एक संत या महाराष्ट्रात झाले, ज्या गाडगे बाबाचा एकुलता एक मुलगा मरण पावला गोविंदा नावाचा. गाडगे बाबाच्या कीर्तनामध्ये एक जण निरोप घेऊन आला आणि ते सांगायला लागले की गाडगेबाबा तुमचा मुलगा मरण पावला. गाडगेबाबांनी कीर्तन बंद नाही केलं. गाडगेबाबा म्हणे असे जातीन कोट्यान कोटी काय रडू त्या एकट्या गोविंदासाठी. पोटचा पोरगा मरण पावला पण कीर्तन बंद नाही केलं. पण 6 डिसेंबर 1956ला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं आणि गाडगेबाबाला बातमी समजली की बाबासाहेब गेले तर सतत 14 दिवस गाडगेबाबा रडत राहिले आणि शेवटी 20 डिसेंबर 1956ला गाडगेबाबांचं महापरिनिर्वाण झालं. म्हणजे हे काय वैचारिक नातं असेल गाडगेबाबा आणि बाबासाहेब आंबेडकराचं, हे आता लोकांनी समजून घेणं महत्त्वाचं आहे. त्या गाडगेबाबाच्या निधनाची बातमी नात्यापेक्षा वैचारिक नातं म्हणजे या घटनेला शब्दात तोलता येणार नाही. येस, बिलकुल तेच गाडगे बाबाचं आणि बाबासाहेब आंबेडकराचं हे वैचारिक नातं, भावनिक नातं, बरोबर. आणि त्या गाडगे बाबाच्या निधनाची बातमी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भुसावळमध्ये कळली. तर शेवटी गाडगे बाबाच्या चितेला अग्नी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी दिलेला आहे. तर हे वैचारिक जे नातं आहे, मग ते छत्रपती शाहू महाराजापासून तर छत्रपती शिवाजी महाराजापर्यंत, छत्रपती शिवाजी महाराजापासून तर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत, बाबासाहेबापासून तर गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असेल, संत तुकाराम महाराज असेल, अनेक संत कबीर आहे, संत रविदास आहे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आहे, आता आधुनिक काळातील लोककवी वामनदादा कर्डक असतील. हे जे आपले जे महापुरुष आहेत हे समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. मला जाता जाता एवढंच सांगायचं आहे, अनेकांचं जीवन समजून घेण्याचंच लंब झालं. म्हणजे लहानपणी आपल्याला आपले आईवडील म्हणते तुले समजत नाही, शाळेत गेल्यावर मास्तर आपल्याला म्हणते तुले समजत नाही, पुन्हा मोठं झाल्यावर आपलीच बायको आपल्याला म्हणते तुले समजत नाही, म्हातारा झाल्यावर आपलाच नातू आपल्याला म्हणते तुले समजत नाही. मग याला समजते केव्हा तेच समजत नाही. तेव्हा हे समजून घेणं खरं महत्त्वाचं आहे असं मला वाटते. महाराष्ट्र TV 24च्या खास मुलाखत या कार्यक्रमात हे होते युवा प्रबोधनकार, सप्तखंजिरी वादक तुषार सूर्यवंशी. अशाच खास व्यक्तिमत्वांशी आपण भेटत राहू. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र TV 24. नमस्कार.